नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. बघा मित्रांनो, आज तुमच्यासमोर 2 कंपन्याबद्दल मी डिस्कस करणार आहे आणि या दोन्ही कंपन्या सेमीकंडक्टरमध्ये काम करतात आणि तुम्हाला सर्वप्रथम ही पहिली कंपनी केनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल मी तुम्हाला काही मागील दिवसापूर्वी सुद्धा मी या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. तरी तुम्हाला आज परत मी या कंपनीबद्दल सांगतो. बघा मित्रांनो, जर करंट प्राईस जर बघितली या स्टॉकची तर ₹2749 आता सध्याची करंट प्राईस आहे आणि एका महिन्यात जर रिटर्न जर दाखवत असेल ही कंपनी तर 12% मध्ये प्लसमध्ये आहे. बघा मित्रांनो, आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर ही कंपनी नोव्हेंबरमध्ये आली, डिसेंबर. बघा मित्रांनो, 2022 ते 23 पूर्ण 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो या कंपनीला आणि एका वर्षात 269 ते 70% पर्यंत आपल्याला रिटर्न या कंपनीनं मिळवून दिलेले आहेत मित्रांनो. चांगल्या पद्धतीनं स्टॉक परफॉर्मन्स करतोय आणि या ग्राफकडे जर बघितलं तर आपल्याला या स्टॉकमध्ये कुठेच गिरावट दिसत नाही. बघा मित्रांनो, कुणीही आणि कधीही आणि केव्हाही जर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर त्याला प्रॉफिटच फक्त दिसत आहे. बघा मित्रांनो, चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि छोटी कंपनी असल्यामुळं या कंपनीला या स्टॉकबद्दलचा रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीचा दिसून येत आहे आणि सेमीकंडक्टरमध्ये काम करत आहे. कारण बिझनेसही या कंपनीचा थोडा हटके बिझनेस असल्यामुळे हा स्टॉक चांगला परफॉर्मन्स दाखवत आहे. मित्रांनो, या कंपनीचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊ. मित्रांनो, मार्केट कॅप या कंपनीचं 15,951 करोड मार्केट कॅप आहे मित्रांनो. एक जास्त मोठी नाही कंपनी, स्मॉल कॅपमध्ये कंपनी येते आणि करंट प्राईस जर बघितलं तर या कंपनीचा 2744 करंट प्राईस आहे आणि स्टॉकचा पी मित्रांनो 145चा आहे. म्हणजे आपणाला थोडा वाटतो जर असा हाय थोडासा, पण आपणाला लाँग टर्मसाठी चालायचं आहे मित्रांनो. तर मग आपण थोड्या अमाऊंटनं जरी चाललं, थोड्या कॅपिटलनं जरी चाललं मित्रांनो, जास्त लाँग टर्मसाठी जर चालायचं असेल आपणाला बघा, तर असा स्टॉकचा पीचा विचार न करता आपण थोड्या अमाऊंटनं जर चालायचं असेल तर स्टॉकचा पीचा विचार जास्त करू नये मित्रांनो. आपण थोड्या अमाऊंटनं जर चालायचं असेल तर आपणाला बिंदास आपण चालू शकतो. बघा, डिव्हिडंड सध्या तरी ही कंपनी नाही देत आणि ROEC बघितलं या कंपनीचं तर 21.5% आणि ROE जर बघितलं तर 16.3%. मित्रांनो, फेस व्हॅल्यू या कंपनीचा 10चा आपल्यासमोर दिसतो. बघा मित्रांनो, मार्केट कॅप उद्देशानं जर बघितलं तर या कंपनीमध्ये 9-10 हजार रुपयापर्यंत जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तरीही चालते. बघा मित्रांनो, सेल जर बघितला या कंपनीचा तर 2019चा सेल आपल्यासमोर डाटा अवेलेबल दिसतो. 353 करोड, त्यानंतर 360 करोड, त्यानंतर 393 करोड, 671 करोड, 1086 करोड, 1214 करोड. मित्रांनो, सेल चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवत आहे. सेल चांगल्या पद्धतीने ही कंपनी मिळवत आहे. नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर 9 करोड, 11 करोड, 9 करोड, 41 करोड, 95 करोड, 110 करोड. मित्रांनो, साहजिकच आहे नेट प्रॉफिट आणि नेट बॅलन्स, नेट प्रॉफिट आणि सेल ह्या दोन्ही पद्धतीनं कंपनी दोन्ही चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दाखवत आहेत. आणि मित्रांनो, या कंपनीवर जर कर्जाचा जर विचार केला तर 255 कर्ज आहे आणि रिझर्व्ह जर बघितलं तर 951 आहेत. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जर पॉईंट बघितला शेअर होल्डिंग पॅटर्न, प्रमोटरकडे किती होल्डिंग आहे? 57 ते 58%, फॉरेन इन्व्हेस्टरकडे 12 ते 13% पर्यंत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर 19 ते 20% पर्यंत डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे आणि मित्रांनो पब्लिकपाशी फक्त 10% होल्डिंग आहे. मित्रांनो, 10% फक्त पब्लिककडे आणि बाकी 90% ही इन्व्हेस्टर लोकांकडे. मित्रांनो, छोटी कंपनी असून इन्व्हेस्टर लोकांचा या कंपनीवर चांगला भरोसा आहे, चांगला विश्वास आहे, तरी तेव्हाच या लोकांनी इथली इन्व्हेस्टमेंट करून बसलेले आहेत ऑलरेडी, बरोबर आहे. तर आपण थोड्या अमाऊंटनं जरी चाललं या कंपनीमध्ये तरी चांगल्या पद्धतीचा आपल्याला रिस्पॉन्स मिळू शकतो. बघा मित्रांनो, तुम्हाला या इमेजमध्ये कळत असेल ही कंपनी कशामध्ये काम करते. हे जे या किटचं काम जर असेल तर एक आपल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये आयटममध्ये जसं की टॉर्च, वॉच, TV, रिमोट अशा छोट्या मोठ्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंमध्ये ह्या किट दिसून येतात आपल्याला. आपल्या घरामध्येही आपण बघू शकतो. याला सेमीकंडक्टर असे म्हणतात आणि ह्या कंपनी ही सेमीकंडक्टर हे किट बनवण्याचं काम करते. ही चिप बनवण्याचं कंपनी काम करते. मित्रांनो, या चिपला आणि या छोट्या छोट्या अशा आयटमला भरपूर असा या येणाऱ्या भविष्यामध्ये स्कोप असणार आहे. मित्रांनो, नेक्स्ट स्टॉककडे आपण वळूत. बघा, हा स्टॉकचं नाव आहे अव्हलॉन टेक्नॉलॉजी लिमिटेड. मित्रांनो, हाही स्टॉक त्या सेमीकंडक्टरमध्ये काम करते आणि तीही कंपनी, या दोन्ही कंपन्या एकाच सेक्टरमध्ये काम करतात. मित्रांनो, बघा या स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली तर 551
करंट प्राईस या स्टॉकची आहे मित्रांनो. या स्टॉकने एका महिन्याचा जर रिस्पॉन्स दाखवत असेल तर 15% पर्यंत आणि मॅक्समध्ये जर विचार केला मित्रांनो तर फक्त 38%. पण कधीपासून आली कंपनी मित्रांनो बघा, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मित्रांनो 8 महिने कंप्लीट झालेले त्या कंपनीला आणि 8 महिन्यामध्ये 38% म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दाखवला आहे मित्रांनो. ही सुरुवातीला लॉटमध्ये चालली होती त्यावेळेस कंपनीनं कमी दिवसात म्हणजे जवळपास एप्रिल, मे, जून, जुलै 3 महिन्यामध्ये या कंपनीने जवळपास 74 ते 75% पर्यंत आपल्याला मिळून दिलेले होते मित्रांनो. पण तरी हा कन्सिस्टंट स्टॉक असल्यामुळं जास्त या स्टॉकमध्ये गिरावट नाही का, तर या कंपनीचे चांगल्या पद्धतीने नंबर येत आहेत आणि या कंपनीचं कामही चांगल्या पद्धतीनं असल्यामुळे या स्टॉकमध्ये काही गिरावट आतापर्यंत तरी झालेली नाही. याचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करू मित्रांनो. कुठल्याही कंपनीचं फंडामेंटल जोपर्यंत आपण चेक करत नाही तोपर्यंत त्या स्टॉकचं नेचर, त्या कंपनीचं काय नेचर आहे हे आपण डिसाईड करू शकत नाही. तोपर्यंत आपण त्या स्टॉकवर विश्वास ठेवू शकत नाही, कंपनीवरही विश्वास ठेवू शकत नाही. बघा मित्रांनो, या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर 3,619 करोड मार्केट कॅप आहे. म्हणजे एक छोटी कंपनी आहे आणि अशा छोट्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यास योग्य असू शकते. बघा मित्रांनो, करंट प्राईस जर बघितलं तर 551 आणि स्टॉकचा जर पी जर विचार केला तर 84. स्टॉकचा पी बुक व्हॅल्यू जर बघितलं तर 81 आणि डिव्हिडंड तर सध्या ही नाही देत कारण की नवीन कंपनी असल्यामुळे. बघा आरओईसी बघितलं तर 16% आणि आरओई बघितलं तर तेही 16%. या फेस व्हॅल्यू जर कंपनीचा बघितला तर 2चा आपल्यासमोर दिसतो मित्रांनो. नेट प्रॉफिट आणि सेल हे कंपनी कशा पद्धतीनं दाखवते आणि कशा पद्धतीनं सेल मिळवते हे आपल्याला बघणं गरजेचं आहे मित्रांनो. मार्च 2022चा आपल्यासमोर डाटा दिसतो बघा. तर सेल कशा पद्धतीनं कंपनीनं बनवला होता बघा. 642 करोड, त्यानंतर 690 करोड, त्यानंतर 841, त्यानंतर 945 आणि 941 मित्रांनो. सेलमध्ये तर चांगल्या पद्धतीनं कंपनीचा रिस्पॉन्स दिसत आहे आपल्याला. नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सुरुवातीला 12 करोड, त्यानंतर 23 करोड, त्यानंतर 37 करोड, 67 करोड, 52 करोड आणि 43 करोड मित्रांनो. थोडासा आता या लास्ट क्वार्टरला थोडासा डिप गेलेला आहे, तरी पण चांगल्या पद्धतीनंच आहे. सेलमध्ये चांगली ग्रोथ असल्यामुळे हा स्टॉक वर जाण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो. जर बॅलन्स शीट जर विचार केला या कंपनीवर कर्ज किती कशा पद्धतीने तर मित्रांनो 136 करोड कर्ज या कंपनीवर आहे आणि यांच्याकडे रिझर्व किती आहे 520 मित्रांनो. रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर कर्ज फार या कंपनीवर कमी आहे. प्रमोटरकडे होल्डिंग किती आहे 51%. डोमेस्टिक इन्व्हेस्टर किती, फॉरेन इन्व्हेस्टरकडे किती आहे 10%. डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे किती आहे 16% आणि पब्लिककडे मित्रांनो फक्त 23% आहे. चांगल्या पद्धतीची शेअर होल्डिंग आहे. प्रमोटर आहेत, फॉरेन इन्व्हेस्टर आहेत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये आहेत. छोटी कंपनी असून मित्रांनो बघा, छोटी कंपनी असताना अशा या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली याचा अर्थ असा असू शकतो की कंपनीमध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे, काहीतरी कंपनीमध्ये दम आहे. तेव्हाच या लोकांनी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स म्हणजे चांगल्या पद्धतीने आपली होल्डिंग करून ठेवलेली आहे. चांगली पद्धतीनं माल उचलून आपल्या जवळ घेतलेला आहे मित्रांनो आणि पब्लिककडे फक्त 23% आहे. चांगल्या पद्धतीची शेअर होल्डिंग पॅटर्नही सुद्धा मला या कंपनीमध्ये बढियापैकी चांगलं दिसून येत आहे. बघा तर मित्रांनो, स्टॉक खूप चांगला आणि चार्ट कट जर बघितलं तर आपण चार्टवर विश्वास ठेवू नाही शकत कारण की आपण फंडामेंटल जेव्हा चेक केलं तेव्हा आपल्याला या स्टॉकचं नेचर कळालं, या कंपनीचं नेचर कळालं मित्रांनो. अशा छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने जर इन्व्हेस्टमेंट केली आणि योग्य वेळी जर इन्व्हेस्टमेंट केली, थोड्या अमाऊंटला जरी चाललो आपण तरी आपल्याला जास्त स्टॉक घ्यायचे आहेत आणि आपल्याला हळूहळू अशा स्टॉकसोबत चालायचं आहे मित्रांनो. काही दिवसात, काही वर्षामध्ये, 10-5 वर्षामध्ये चांगला आपल्याला रिस्पॉन्स मिळू शकतो. पण आपल्याला यावं लागेल मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मित्रांनो. लार्ज कॅपमध्ये आपला पैसा बनवू शकत नाही, आपली वेल्थ क्रिएट होऊ शकत नाही. आपल्याकडे पैसा कमी आहे तर आपल्याला छोट्या कंपन्यांमध्येच यावं लागेल, तेव्हाच आपली वेल्थ क्रिएट होऊ शकते. बघा मित्रांनो, जर आपण सुरुवातीला बघितला तर विचार जर केला तर एका वर्षामध्ये 200-300% पर्यंत चांगल्या पद्धतीनं ह्या छोट्या छोट्या कंपन्या मिळून देतात. फक्त आपल्याला काय करायचं माहिती आहे का, दर क्वार्टरली आणि दरवर्षी कशा पद्धतीने कंपनी रिस्पॉन्स देते आणि कशा पद्धतीनं तिचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येतात का, प्रमोटरकडे होल्डिंग किती आहे, कमी आहे की जास्त आहे, कंपनीवर कर्ज आहे का, जास्त नाही, 4-5 गोष्टीचा जरी विचार केला आपण आणि बिझनेस बघितला, 4-5 गोष्टीचा जरी विचार केला मित्रांनो, तरी आपल्याला साहजिक समजू शकतं की ही कंपनीमध्ये पोटेन्शियल आहे किंवा ही कंपनी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देते मित्रांनो. नवीन कंपनी आहे, नवीन कंपनीमध्ये जास्त अमाऊंट कधीच नसते टाकायची, आपल्याला छोट्या छोट्या अमाऊंट चालायची असते. जेणेकरता स्टॉक जरी खाली आला तरी आपल्याला जास्त फारसा असा फरक नाही पडला पाहिजे, आपलं मेंटल खराब नाही झालं पाहिजे आणि आपल्यावर प्रेशर कुठल्या गोष्टीचं आलं नाही पाहिजे. अशाच पद्धतीने आपण छोट्या अमाऊंटना, जसं की आपल्याला सहन झालं पाहिजे, कुठली छोटी अमाऊंट जरी आपली लॉसमध्ये गेली, मायनसमध्ये गेली
तरी आपल्यावर जास्त प्रेशर नाही आलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण छोटी अमाऊंट लावून आपण थोडं हळूहळू चालायचं. मित्रांनो, तुम्हाला असेच नवीन स्टॉक मी सजेस्ट करण्याचा प्रयत्न करील. आतापर्यंत तुम्हाला बरेच नवीन स्टॉक बद्दल डिस्कस केलेले आहे आणि आता इथून समोरही तुम्हाला मी अशाच नवीन कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहे आणि प्रत्येक क्वार्टरली तुमच्या समोर रिझल्ट मी तुमच्या समोर जेवढे मी तुम्हाला रिकमेंड केलेले माझे स्टॉक आहेत, मी तेवढं स्टॉकबद्दल तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील. त्यांचे रिझल्ट बी सांगण्याचा प्रयत्न करील. त्यांच्याबद्दल काही जर न्यूज असेल ती सांगण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, तुमचं एक लाईक मला मोटिवेट करतंय आणि काम करण्यास भाग पाडतंय. जय हिंद. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.